आपल्या हार्मोनल बदलाच्या काळामध्ये आपल्या स्त्रियांच्या मनावर त्याचा खूप परिणाम होत असतो. उगीचच रडू येतो, उगीचच चिडचिडायला होतं, अस्वस्थ वाटतं, हुरहुर लागते एक प्रकारची. अशा काळामध्ये मनावर होणारा हा नकारात्मक परिणाम पूर्णपणे काढून टाकून मन शांत करणारे हे मेडिटेशन आपण ऐकणार आहोत. 7ही चक्रांमधली भावनिक ऊर्जा संतुलित करणारं हे मेडिटेशन तुम्हाला हार्मोनल बदलाच्या काळामध्ये मन शांत ठेवायला नक्की मदत करणार आहे. त्यामुळे हे मेडिटेशन एकदा ऐकायला सुरू केलं की शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये कुठेही थांबू नका. हे मेडिटेशन ऐकता ऐकता कदाचित तुम्हाला झोप लागेल तरी सुद्धा मेडिटेशन चालू ठेवा. तुम्ही झोपल्यावर सुद्धा तुमचं मन, शरीर या मेडिटेशनमधनं निघणारी सुंदर अशी व्हायब्रेशन्स स्वीकारणार आहे. तुमच्या नकळत ती व्हायब्रेशन जरी तुम्ही स्वीकारली तरी सुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला मनावर नक्की जाणवेल. म्हणून शक्यतो एका जागी बसून डोळे मिटून हे मेडिटेशन ऐका. अगदी बसणं शक्य नसेल तर झोपून हे मेडिटेशन ऐका. आणि रात्री झोपायच्या वेळेला हे मेडिटेशन लावून ते ऐकता ऐकता झोपलात तरीही हरकत नाही. पण हे मेडिटेशन नक्की ऐका स्त्रियांनो, कारण आपल्याला सगळे व्याप सांभाळण्याकरता जी मानसिक ताकद लागते ना, ते देणारं हे मेडिटेशन आहे. चला तर मग मेडिटेशन ऐकूया. मी प्रत्येक चक्राचं स्थान सांगणार आहे आणि तिकडे लक्ष केंद्रित करायचंय. अर्थात डोळे मिटूनच हे लक्ष केंद्रित करायचंय. पटकन त्या चक्राची जागा लक्षात आली नाही तरी गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. मेडिटेशनमध्ये पुढे पुढे जात राहा. एखादं तुमचं आवडतं गाणं ऐकावं, त्याच रिलॅक्स मोडमध्ये तेवढंच सहजतेने हे मेडिटेशन ऐका. चला तर मग मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हार्मोनल बदलाच्या काळामध्ये मन शांत राहण्याकरता म्हणून 7 चक्रावर काम करणारं हे मेडिटेशन तुम्ही ऐकता आहात. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. हे मूलाधार चक्र हार्मोनल बदलाच्या काळामध्ये माझं मन शांत राहण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून उगीच सतत जाणवणारी असुरक्षितता, प्रत्येक गोष्टीची वाटणारी चिंता, प्रत्येक गोष्टीची वाटणारी काळजी, मनामध्ये जाणवणारा हळवेपणा, दुबळेपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्थिरता, सहजता, शांतता, हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मूलाधार चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्यासाठी लागणारे विचारधारा मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारी हुरहुर, त्यामुळे जाणवणारी घालमेल, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, बेचैनी, अधीरता, अपराधीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, सहजता,
शांतता, स्थिरता, आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मूलाधार चक्र, हार्मोनल बदलाच्या काळामध्ये माझं मन शांत राहण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारा जडपणा, जाणवणारा अनुत्साह, अधीरता, व्याकुळता, बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत सहजता, उत्साह, समाधान, आत्मविश्वास, स्थिरता, शांतपणा, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली 2 इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रावरती. हे स्वाधिष्ठान चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मागच्या अनेक गोष्टी आठवून मनामध्ये जाणवणारं असमाधान, भूतकाळातल्या गोष्टी आठवून मनामध्ये जाणवणारं दडपण, वाटणारी भीती, नाराजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत समाधानी वृत्ती, प्रसन्नता, जे काय आपल्या आयुष्यात मिळालंय त्याबद्दल कृतज्ञता, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे स्वाधिष्ठान चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत कसला ना कसला तरी आपल्याला धोका आहे की काय या विचाराने जाणवणारी चिंता, स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारा अविश्वास, स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारा असमाधान, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल वाटणारा कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आनंद, स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी दयाळूपणा, समाधानी वृत्ती, निवांतपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे स्वाधिष्ठान चक्रा तुझ्या ऊर्जेमधून काहीही करण्याची इच्छा नसल्यामुळे जाणवणारा अनुत्साह, स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारी नाखुशी, त्यामुळे जाणवणारी नाराजी, अप्रसन्नता, कंटाळा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत शांतता, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी वाटणारी समाधानी वृत्ती, त्यामुळे जाणवणारी स्थिरता, स्वस्थता, आनंद, ममता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावरती. हे मणिपूर चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला सतत टोचून बोलायची वृत्ती, स्वतःचा सतत अपमान करण्याची वृत्ती, त्यामुळे जाणवणारी स्वतःविषयीची कमीपणाची भावना, स्वतःविषयी वाटणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा, स्वतःविषयी नितांत प्रेम, माया, जिव्हाळा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मणिपूर चक्र
हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनाला सतत लागणारी एक टोचणी, त्यामुळे जाणवणारी बेचैनी, जाणवणारी अस्थिरता, स्वतःवरचा राग, स्वतःबाबत असणारं असमाधान, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी, आत्मसन्मान, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी असणारी कमीपणाची भावना, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःविषयीचा अनादर, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी वाटणारं कौतुक, स्वतःला शाबासकी देण्याची इच्छा, स्वतःला समजून घेण्याची इच्छा, आपल्या उणीवांसकट स्वतःवर प्रेम करण्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा, जिद्द, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावरती. हे अनाहत चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी बेचैनी, इतरांचा येणारा राग, समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नसल्यामुळे होणारी घुसमट, सतत होणारी चिडचिड, जाणवणारा संताप, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, साधेपणा, स्थिरता, स्वस्थता, आपलेपणा, आपुलकी, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे अनाहत चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही या विचाराने जाणवणारी चंचलपणाची भावना, होणारं दुःख, जाणवणारी उदासीनता, एकाकीपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आपुलकी, माया, स्नेह, स्पष्टता, शांतता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे अनाहत चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारा चंचलपणा, स्वतःच्या भविष्याबद्दल वाटणारी अनिश्चिततेची भावना, कुटुंबाकडून प्रेम मिळत नसल्यामुळे जाणवणारी कमतरता, कमीपणा, त्यामुळे होणारी चिडचिड, वाटणारी भीती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत प्रेम, जिव्हाळा, स्वतःबद्दलची नितांत माया, समर्थता, प्रांजळपणा, निर्मळपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता काम करणार आहोत आपल्या विशुद्धी चक्रावरती, गळ्याच्या मध्यभागी असणारं विशुद्धी चक्र. हे विशुद्धी चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी वाटणारा संकोच, स्वतःविषयी काही बोलायची वाटणारी लाज, स्वतःच्या गरजांना प्राधान्य न देता दुर्लक्ष करण्याची वृत्ती, स्वतःला कमी लेखायची वृत्ती, स्वतःच्या भावनांविषयी वाटणारा अनादर,
या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आपल्याला नक्की काय हवंय ते मांडण्याकरता लागणारी शांतता, स्थिरता, स्पष्टता, आपल्या इच्छांना, आपल्या भावनिक गरजांना प्राधान्य देण्याकरता लागणारी हिम्मत, निर्भयता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला सतत कमी लेखण्यामुळे जाणवणारी उदासीनता, एवढं करूनही ज्यांच्याकरता करतोय त्यांना काहीच वाटत नसल्यामुळे मनामध्ये होणारं दुःख, मनामध्ये खोलवर असणारी एकटेपणाची भावना, त्यामुळे जाणवणारी असहाय्यता, होणारी चिडचिड, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःवर प्रेम करायची वृत्ती, आपलं मत स्पष्टपणे पण नम्रतेने मांडण्याकरता लागणारी जागरूकता, आपल्या स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्यायलाच हवं या विचारांची जाणीव, त्याकरता लागणारी शांतता, स्थिरता, स्वतःविषयीचं प्रेम, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला सतत कमी लेखत राहिल्यामुळे आतमध्ये साठलेली उदासीनतेची भावना, स्वतःविषयी कमीपणाची भावना, मनामध्ये असणारा अपराधीपणा, आपण कोणालाच खुश करू शकत नाही या विचाराने जाणवणारी कमतरता, स्वतःचाच येणारा राग, स्वतःविषयी वाटणारी दुर्बलतेची भावना, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आपल्या म्हणण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे याकरता लागणारी जागरूकता, आपल्या भावनिक गरजांकडे लक्ष देण्याकरता लागणारी जागरूकता, त्याकरता लागणारी शांतता, आपल्याकडे प्रेमाने बघण्याची वृत्ती, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, या हार्मोनल बदलाच्या काळात आपल्या शरीराबरोबर मनावरही परिणाम होऊ शकतो या विचारांची जागरूकता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत 2 भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावरती. हे आज्ञाचक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल सतत उगीचच येणाऱ्या शंका, शरीरामध्ये जाणवणारा थकवा, त्यामुळे मनामध्ये जाणवणारा अनुत्साह, रोजच्या प्रमाणे आपल्याकडून काही होत नाही या विचाराने जाणवणारा अपराधीपणा, मनामध्ये जाणवणारी अस्थिरता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, एकाग्रता, आपल्याला जर काही होत नाहीये तर आपल्या शरीराकडे लक्ष देण्याकरता लागणारी जागरूकता, आपल्या हार्मोनल बदलामुळे जो काही थकवा जाणवतोय तो स्वीकारण्याकरता लागणारी जागरूकता, स्वतःला समजून घेण्याकरता लागणारी चिकाटी, मोकळेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत वाटणारी भीती, हृदयामध्ये जाणवणारी धडधड, जाणवणारी हुरहुर, त्यामुळे जाणवणारी अस्थिरता, अस्वस्थता, बेचैनी, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत
मोकळेपणा, चिकाटी, स्वतःला समजून घेण्याकरता लागणारा खुलेपणा, स्वतःविषयी प्रेम, आदर, आनंद, निर्भयता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे आज्ञाचक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारी अनिश्चितता, त्यामुळे वाटणारी भीती, हार्मोनल बदलामुळे सतत मनावर येणारी शंका, स्वतःवरतीच येणारा संशय, त्यामुळे जाणवणारी दुर्बलता, होणारं दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत एकाग्रता, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, स्वतःवर प्रेम करायची वृत्ती, हे सगळं हार्मोनल बदलांमुळे होतंय हे जाणून घेण्याकरता लागणारी जागरूकता, निर्भयता, निर्णय घेण्याकरता लागणारी निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करूया डोक्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्रावर. हे सहस्रार चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून आजपर्यंत जे जे काही अनुभवलंय त्यामुळे जाणवणारा हताशपणा, कितीही कोणाकरता केलं तरी त्यांना समाधान नसल्याचं जाणवल्याने मनामध्ये सतत असणारी निराशा, जाणवणारी खंत, बेचैनी, दुःख, स्वतःवर अन्याय केल्याची जाणीव झाल्यामुळे मनामध्ये जाणवणारी वेदना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आतापर्यंत जे काय मिळालंय त्याबद्दल असणारी समाधानाची भावना, स्वतःला क्षमा करायची वृत्ती, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, स्वतःवर प्रेम करायची वृत्ती, स्वतःविषयी असणारा नितांत आदर या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे सहस्रार चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारी अनिश्चितता, हे सगळं नक्की काय घडतंय आपल्या बाबतीत हे न कळल्यामुळे जाणवणारी बेचैनी, जाणवणारा अनुत्साह, व्याकुळता, चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, प्रसन्नता, मंगलता, स्वतःविषयी वाटणारी समाधानाची भावना, तृप्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे सहस्रार चक्र हार्मोनल बदलाच्या काळात माझं मन शांत राहण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून इतरांच्या दृष्टिकोनातून स्वतःला बघत राहिल्यामुळे आपण आपल्यावर अन्याय केलाय या विचाराने जाणवणारी बेचैनी, स्वतःला कमी लेखल्यामुळे आलेल्या अनुभवांमुळे होणारं दुःख, जाणवणारी उदासीनता, बेचैनी, दडपण, अस्थिरता, अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत प्रसन्नता, समाधान, स्वतःच्या सद्गुणांकडे, चांगल्या कृतींकडे कौतुकाने बघण्याची वृत्ती, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, त्याकरता लागणारी निर्मळता, स्थिरता, स्वस्थता, आत्मसन्मानाची भावना या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. अशा रीतीने आपण पूर्णपणे अगदी आत खोलवर जाऊन हार्मोनल बदलाच्या वेळेस जे जे परिणाम, ज्या ज्या प्रकारच्या भावना आपल्या मनात उत्पन्न होतात, ज्याने मानसिक ताण निर्माण होतो, अशा सगळ्या भावनांची स्मृती आपण काढून टाकलेली आणि सकारात्मक भावनिक ऊर्जा आपण स्वीकारलेली आहे.
ही जी आपल्याला पिरियड्स येत असतात मंथली, किंवा जे आपल्या शरीरातले अवयव ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत, ते म्हणजे हायपोथॅलॅमस, पिच्युटरी ग्रंथी, अंडाशय आणि गर्भाशय. आपल्या नकळत ह्या सगळ्या क्रिया शरीरामध्ये घडत असतात, पण आपण कायम इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्यांचा खूप काही वेळेला राग करतो. कारण आपल्याला खूप त्रास होत असतो, खूप वेदना होत असतात. पण आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या नकळत ताणाचा परिणाम हा असतो. आपल्या काही वेळेला आहार व्यवस्थित नसतो, आपण स्वतःकडे कधी कधी लक्ष देत नाही. अशा बऱ्याच भावनिक गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि म्हणून आपण फक्त आणि फक्त ह्या सगळ्या अवयवांना थँक्यू म्हणायचं. हायपोथॅलॅमस, पिच्युटरी ग्रंथी, अंडाशय, गर्भाशय हे कदाचित आपल्या नजरेसमोर पटकन येणार नाही, म्हणून आपण त्यांना एक नाव देऊया की हार्मोनलची सिस्टीम. ही जी हार्मोनल सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला आपण खरोखर थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपलं जे काही स्त्रीत्व आहे त्या गोष्टीमुळे आहे. आणि स्त्री म्हणून शरीराचा ते एक सर्कल आहे. त्यामुळे आपण त्या सिस्टीमशी संवाद साधूया. तिला सांगूया की अगं, आम्ही अनेक वेळा तुझा राग करतो, तुझ्यावर चिडचिड करतो, तुझ्यामुळे जो जो काय आम्हाला शारीरिक मानसिक त्रास होतो ना, म्हणून आम्ही तुझा राग करतो. पण खरंच तू आहेस म्हणून आमचं अस्तित्व आहे, आमचं स्त्रीत्व आहे. ह्याच्या पुढे मी स्वतःची काळजी घेईन. मी स्वतःच्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष देईन. फक्त जबाबदाऱ्या पेलून, मग त्या ऑफिसमधल्या असतील, त्या करिअरमधल्या असतील, त्या घरातल्या असतील, मी जे काही दुर्लक्ष करते ना स्वतःकडे, ते मी आता थांबवेन. मी योग्य आहार घेईन, शरीराचं योग्य व्यायाम सुद्धा करेन आणि स्वतःच्या शरीराकडे आईच्या मायेने बघेन. तुझ्यामुळे जो काय आम्हाला त्रास झालाय आतापर्यंत, किंवा जो होतोय, त्याच्यामुळे खूप मनात चिडचिड होते, राग येतो आणि असं वाटतं का हे आपल्यालाच, का आपल्याला का हा त्रास होतोय, का हे सगळं आपल्या स्त्रियांच्या वाट्याला आलंय, असं म्हणून कायम आम्ही तुला दूषण देत असतो ग. पण आज मी या सगळ्याकरता तुझी क्षमा मागते आणि तुझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते की तुझ्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतात ज्याची आम्हाला कल्पना नाहीये. आणि खरं तर आम्ही आमच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं, मनावरचा ताण दूर केला, योग्य ती काळजी घेतली शरीराची, स्वतःवरती प्रेम केलं, स्वतःला आहे तसं स्वीकारलं, स्वतःच्या भावनिक मानसिक गरजांकडे लक्ष दिलं, एवढं केलं तरी सुद्धा मला होणारा त्रास कमी होणार आहे हे आज मला जाणवलंय. जेव्हा अनेक नकारात्मक भावनांची ऊर्जा आम्ही काढून टाकत होतो, तेव्हा प्रत्येक वेळेला वाटलं की हो, हे असेच विचार मनात आले, हे असंच झालेलं आहे. त्यामुळे आज जेव्हा त्या नकारात्मक भावनांचा निचरा झालाय, मन कुठेतरी शांत झालंय आणि वेगळ्या पद्धतीने विचार करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. सकारात्मक भावनांची ऊर्जा तर आम्ही स्वीकारलेलीच आहे, पण एक जाणीव आम्ही आज मनामध्ये स्वीकारलेली आहे, ती म्हणजे आपल्या मनाच्या, शरीराच्या सगळ्या गरजांकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. ह्याचा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना, अनेक गोष्टी विविध सांभाळताना, अनेकांकरता करताना आपण
आपल्या या शरीराकडे दुर्लक्ष करतो, मनाकडे दुर्लक्ष करतो, पण आजपासून आपण तसं करणार नाही आहोत असं म्हणून स्वतःला एक छान घट्ट मिठी मारा आणि पुन्हा पुन्हा त्या हार्मोनल सिस्टीमला सांगत राहा की मी तुझा रागराग केला असेल तर मला क्षमा कर आणि तुझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि इतकंच नाही तर या मेडिटेशनमधनं जी जाणीव मला झालेली आहे की मला स्वतःची काळजी घ्यायची आहे, भावनिक काळजी घ्यायची आहे, मानसिक काळजी घ्यायची आहे, शरीराची काळजी घ्यायची आणि एखाद्या आईप्रमाणे भावना स्वतःच्या शरीराबद्दल ठेवायच्या आहेत, स्वतःबद्दल ठेवायच्या आहेत. स्वतःचा राग करणं, दुस्वास करणं हे मला सोडायचं आहे. माझ्या या शरीरावरती मला नितांत प्रेम करायचं आहे. त्यामुळे छानपैकी स्वतःला घट्ट मिठी मारा, थोपटा आणि स्वतःवरती प्रेम करा आणि हळूहळू दोन्ही तळहात एकमेकांवर जोडून डोळ्याला लावा आणि ह्या मेडिटेटिव्ह स्टेटमधून, या ध्यानधारणेच्या मानसिक अवस्थेतून बाहेर या, वर्तमानात या.